ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच माझा आवाजला सबस्क्राइब करा। आमदारांनी कालच्या पत्रकार परिषदेत सांगितले आमदारांनीच ठरवायचं का सगळं कुठल्या पक्षाला कुठला आमदार असतो। तेव्हा आमची इथं आजच्या पत्रकार परिषदेला सर्वपक्षीय मंडळी बसलेली आहे। मी मनापासून आपल्या सर्वांचं स्वागत करतो, आपल्याला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि मावळच्या परिवर्तनामध्ये आपण जे सत्य आहे ते जनतेसमोर मांडावं। हे खरं आहे की मी विधानसभेसाठी गेली 5 वर्षापासून तयारी करतोय आणि ज्यांनी मावळमध्ये भारतीय जनता संपवायची, आपण अनेक पत्रकार त्यावेळी उपस्थित होते की भारतीय जनता पार्टीकडे कार्यकर्ता नाही, उमेदवार नाही, नेता नाही, त्यांची वल्गना आता अशी आली आहे की भारतीय जनता पार्टीने आम्हाला सहकार्य करावं। आता ते सहकार्य करण्याच्या पलीकडे जाऊन भारतीय जनता पार्टीने उमेदवार द्यावा, अशा प्रकारची जर त्यांची अवस्था झाली आहे। त्यामुळे निवडणूक कुठल्या टप्प्यावर चालली ह्याचा विचार आपण सर्वांनी करावा। मैत्रीपूर्व लढत रवींद्र भेगडे आणि आशिवाचं त्यांचं मत आहे, मी काय म्हणतो त्याचं तेच उत्तर आहे ना। आता भारतीय जनता पार्टी संपली आहे, तुम्ही 4 वेळा आमदारांना हा प्रश्न विचारा ना। आता त्या दिवशी मी भाषणामध्ये पण आपल्या समोर बोललेलो आहे की कोण रवी भेगडे पासून आता रवी अप्पा भेगडे, रवींद्र अण्णासाहेब भेगडे, हा परिवर्तन झालंय का नाही हे पत्रकारांनी तपासावं। भारतीय जनता पार्टी संपली म्हणणाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीने मदत करावी, भारतीय जनता पार्टीने आता उमेदवार द्यावा। ही परिस्थिती आता झाली कारण की हे संपूर्ण व्यासपीठ आपल्या समोर आहे आणि मावळची जनतेमध्ये ह्या लोकांनी गेली 40, 50 वर्ष काम केलेलं आहे। यांच्या अनुभवाची शिदोरी सगळ्यांच्या बरोबर आहे। माझ्यासारखा भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिक कार्यकर्ता आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। मी भारतीय जनता पार्टी टिकवण्यासाठी, घडवण्यासाठी मला धन्यवाद आमच्या नेतेमंडळीला द्यायचे की त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवण्यासाठी मला फोन केला की आपल्याला असं काय करता येईल का। परंतु वेळ निघून गेली होती। हाच प्रयत्न गेले 2 महिने आम्ही करत होतो, तर आम्ही सगळे गेली 5-6 महिन्यापासून एकत्र आहोत आणि वोटचं डिव्हायडिंग करण्याचा प्रयत्न जर का कोण करत असेल तर ते होऊन देणार नाही। कारण की रवींद्र भेगडे स्वर्गीय दिगंबरदादा भेगडेंचा पुतण्या आहे। त्यांनी जी संस्कृती मावळ तालुक्याला दिली ती टिकवायची म्हणून हा निर्णय आहे आणि ही जर कोण संस्कृती मोडीत काढत असेल ते आम्ही कदापि होऊन देणार नाही। कारण संघटना टिकली पाहिजे, सगळ्या पार्ट्या टिकल्या पाहिजे, विचार टिकले पाहिजे आणि ही हुकुमशाही आणि दडपशाहीची प्रवृत्ती खतम करण्यासाठी, कमी करण्यासाठी, मावळचा स्वाभिमान जपण्यासाठी आणि सर्व पक्षांच्या एकत्र विचारामध्ये आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहोत। त्यामुळं येणारी निवडणूक 100% आम्ही जिंकणार, त्याच्याबद्दल माझ्या मनात कुठलाही संदेह नाही। त्यामुळे मला फोन आला होता, तर तो आमचा जो निर्णय झालेला आहे की आमचं ठरलंय त्या ठरल्याप्रमाणे आज आम्ही या ठिकाणी उपस्थित आहे। तुम्ही उमेदवारी अर्ज भरलेला आहे, त्या अर्जाचं काय करणार? आता 4 तारखेला चित्र स्पष्ट होणार आहे। आमचा निर्णय ठरलेला आहे, आम्ही आमच्या ठरलेल्या निर्णयाप्रमाणे बरोबर चाललेलो आहे। त्यामुळे त्याची काळजी काय करायची गरज नाही। आमचा विरोधक 100% ठरलेला आहे। त्यांनी जी प्रवृत्ती मावळ तालुक्यात आणली ती संपवण्यासाठी आम्ही सगळेजण आता आमचं ठरलेलं आहे ना। आपण त्या दिवशी देखील तुम्ही आमचं ठरलंय या शब्दावरती स्टिक होता, आजही आमचं ठरलंय याच्यावरती स्टिक आहात। नेमकं काय ठरलंय सगळ्यांना जाणून घ्यायचं, नेमकं काय ठरलंय? आमचा उमेदवार ठरलेला आहे। अरे आमचा आता तुला सगळ्यांच्या समोर आहे ना। आमचे उमेदवार आता ठरलेले आहेत ज्यांनी संत तुकाराम सहकारी साखर कारखाना अतिशय ताकदीने सांभाळला, सर्व पक्षांना बरोबर घेऊन गेली 10 ते 15 वर्ष ते काम करतात। आपणनी सांगितल्याप्रमाणे श्री क्षेत्र भंडारा डोंगर त्याचं आपण मागच्या वेळी वडगावला कार्यक्रम आपण केला। त्या कार्यामध्ये स्वर्गीय दिगंबरदादांच्या सांगण्यानुसार ते मंदिर उभारण्यामध्ये रवी भेगडेंचं काय योगदान आहे ते बापू साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी काम करतोय। ही सगळी संस्कृती आणि परंपरा जपण्याचं काम जसं आपण सांगितलं त्याप्रमाणे बापूसाहेब अण्णा भेगडे त्या ठिकाणी करतात हे आणि सर्व पक्षीयांचा जो उमेदवार आता आहेत बापूसाहेब अण्णा भेगडे
यांच्या सोबत सगळेजण आम्ही आहोत हे तुम्हाला या निमित्ताने मला तुम्ही सांगायचंय. प्रत्येक वेळेस माघार घेत असल्यामुळे तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसत आहे. त्यांना काय आम्हाला विजय मिळवायचा आहे आणि त्या विजयाचे साक्षीदार व्हायचे. मला कुठल्याही पापाचा धनी व्हायचं नाहीये. त्यामुळे आमचा हा निर्णय आहे. एबी फॉर्म आला होता नाही, एबी फॉर्म आमच्याकडे आलेला नाही. आपण खरं तर तुम्ही म्हणता, नेहमीच तुम्ही म्हणत असता आमचं ठरलंय, तर त्या तुमच्या ठरल्याप्रमाणे तुम्ही आता माघार घेणार आहे. बापूसाहेब अण्णा भेगडे आमचे उमेदवार आहेत आणि त्यांना विजयी करण्यासाठी आम्ही सगळे एक सोबत आहेत. तुमच्या बोलण्यामध्ये आता एक शब्द आला होता, आमच्या नेत्यांचा फोन आला होता. तालुक्याला कोणत्या नेत्याचा तुम्हाला फोन आला होता उमेदवारीबाबत ते ऐकायचं? नाही, आम्हाला आमच्या काल आमदारांनी अगदी स्पष्टपणे देवेंद्र फडणवीस असतील किंवा प्रतिसाद बावनकुळे साहेब असतील त्यांच्या नावाचा उल्लेख केला होता. अगदी तो स्पष्ट उल्लेख केला होता आणि तुम्ही देखील म्हणताय की आमच्या नेत्यांचा फोन आला होता. हे तालुक्यात 100% त्या दिवशी जी मीटिंग झाली त्या दिवशी पण आदरणीय आमचे नेते दैवत देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांचा फोन त्यावेळी आला होता. त्यांनी त्यावेळी अशाच प्रकारची कल्पना दिली. परवा रात्री त्यांचा फोन आला होता. परंतु त्यावेळी आम्ही सगळ्यांनी सर्व पक्षीयांनी एकत्र फॉर्म भरलेला आहे आणि अपक्ष उमेदवारांच्या बरोबर जायचं हे आमचं ठरलेलं आहे. त्यामुळं बापूसाहेब भेगडे हे सर्व पक्षीय मावळच्या जनतेचे उमेदवार आहेत. त्यांच्याबरोबर 100% आम्ही आहोत. त्याबद्दल कुणाच्याही मनात संदेह नाही. फडणवीसांनी ही तुमचे जे तुम्ही जे हे सांगितलेलं आहे की सर्व पक्ष आम्ही उमेदवार ठरवला, त्याला त्यांनी मान्यता दिली का? हो, आम्ही आमचा मावळ विधानसभेतला निर्णय घेतलेला आहे. आता आमचे जे काही आमच्याकडे ज्या जबाबदाऱ्या होत्या त्या संदर्भात आम्ही काम करू शकत नाही अशा प्रकारच्या कल्पना दिलेल्या आहेत. पुढचा निर्णय ते घेतील. परंतु उशिरा ह्या सगळ्या गोष्टी झाल्यामुळं आम्हाला आमचा मावळ विधानसभेतला भारतीय जनता पार्टी आणि सर्व पक्षीयांचा विचार टिकवण्यासाठी, मावळची संस्कृती जपण्यासाठी आम्ही एका मतावर आलेलो आहोत आणि आमचं 100% ठरलेलं आहे की बापूसाहेब भेगडे अण्णा यांना विजयी करायचं. आता भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले आहेत आणि तुम्ही त्या पत्रकार परिषदेला नव्हते. तुम्ही पण राजीनामा दिलाय का? माझ्याकडं पदच आता सध्या कुठलं आहे. निवडणुकीला लोकसभेचं निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी माझ्याकडे होती. तर ती निवडणूक लोकसभापर्यंत होती. मी माझ्या तालुक्यातला एक कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा आहे. आता मावळ विधानसभा निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून तुम्ही आहे, ती आमची स्थानिक ठरलेली होती लोकसभेमध्ये. आता काय आम्ही सर्व पक्षी एकत्र आहोत. आमचे उमेदवार पदाचा राजीनामा दिलाय. पदच नाही आता. आपण तुम्हाला फडणवीस साहेबांनी काय असं सांगितलं होतं का की मैत्रीपूर्ण लढत भाजप हो, आम्हाला विचारणा केली होती. परंतु त्यावेळी आम्ही आमचा निर्णय त्यांना सांगितलेला आहे की आता आम्हाला विजय पाहिजे असेल तर आम्ही ह्या मतावर जाऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही आमचं एक नेतृत्व ठरवलं आहे आणि त्या संदर्भात आम्ही पुढे जाणार आहोत. आमदार साहेबांनी काल असा एक इशारा दिला होता की मावळ पॅटर्न जर चालवलं तर तोच पॅटर्न संपूर्ण राज्यभर लागू होईल. तर त्यामुळं आता आमदार साहेब इतके मोठे आहेत की ते सगळ्या नेत्यावरती बोलू शकतात ना. आम्ही तेवढा मोठा कार्यकर्ता, साधा कार्यकर्ता आहे. ते मला ओळखत पण नाही असं मला वाटतंय. त्यामुळे त्या विषयावरती मला काही जास्त बोलता येणार नाही. आणि मला असं वाटतं की ही सत्यता आहे आणि सत्य जनतेसमोर कधी ना कधी येतच. आणि सगळी मंडळी कायम आम्ही एकमेकांच्या विरोधात लढणारे आहेत. यांनी कधी पार्टी संपवण्याचा विचार केला नाही. आणि माझ्यावरती स्वर्गीय दिगंबरदादा भेगडे यांचे संस्कार आहेत. त्या संस्कारावर नक्कीच आम्ही काम करतो. आणि आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी काल आमदार साहेबांनी असंही सांगितलं होतं मावळ पॅटर्न म्हणजे फक्त 4 लोकांचा. आता हे 4 मला असं वाटतं की तुमच्या समोर आहे. त्याच्यामुळे त्याचं उत्तर तुम्हाला मिळालंय. त्याचं वेगळं काय स्पष्टीकरण द्यावं असं मला वाटत. आता गाव एकत्र झालेलं आहे. गाव एकत्र झालेलं आहे ते त्यांना माहिती आहे. आणि एक मराठीत म्हण आहे, गाव करीन ते राव करणार नाही. आता संपूर्ण गाव एकत्र झालेलं आहे. आता राव इथं काही करू शकत नाही. त्यामुळे बाप्पांचा विजय हा निश्चित आहे. आणि येणाऱ्या 20 तारखेला बाप्पांना प्रचंड मतांनी विजय होणार आहे. आणि बाप्पांना हे फक्त भेगड्यांचे उमेदवार नसून संपूर्ण तालुक्याच्या गोरगरीब जनतेचे उमेदवार आहे. बाप्पांना भेगडे हे संपूर्ण गावाचे उमेदवार आहे. आता म्हणजे तुम्ही 23 तारखेला विजयाचा गुलाब उधळणार. आम्हीच बाप्पांना ज्या दिवशी फॉर्म भरायला आले त्याच दिवशी विजय त्याचा निश्चित झाला होता. आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब 20 तारखेला होणार आहे. बाप्पांना हे उमेदवार आता फक्त भेगडेंचे नाही राहिले. बाप्पांना भेगडे हे गावाचे उमेदवार आहे आणि संपूर्ण तालुक्याच्या गोरगरीब जनतेचे उमेदवार आहे बाप्पांना भेगडे. तुम्ही भाजपचे तालुक्याचे अध्यक्ष आहेत. मावळ भाजपा
बापूसाहेब भेंडे मोरळे असं जरी तुम्ही सांगत असले तरी भाजपच्या अनेक मंडळी देखील किंवा तुमचा विषयचा संघ जो परिवार आहे तो देखील युतीचा धर्म पाळतोय अशी देखील चर्चा आहे. नाही, मावळ तालुका भारतीय जनता पार्टी एक संघ आहे आणि भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा बापूंना भेगडे सोबत आहे आणि राहणार. भारतीय जनता पार्टीचा कुणीही कार्यकर्ता कुठे जाणार आहे, कारण आम्ही ज्यावेळेस हा निर्णय केला त्यावेळेस तालुक्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आम्ही 14 बैठका घेतल्या आणि जनतेला आम्ही विचारलं, आमच्या कार्यकर्त्यांना विचारलं होतं की आपल्याला निर्णय काय करायचा. कार्यकर्त्यांमधून अशी भावना आली की आमदार सुनील शेळके यांचं काम कोणीही करणार नाही. त्यांच्यानुसार आम्ही निर्णय केला. त्यावेळेस आम्ही 2 ऑगस्टला मेळावा घेतला होता भारतीय जनता पार्टी. त्या दिवशी आम्ही ठराव केला होता की त्या ठरावात सांगितलं होतं की सुनील शेळकेचं काम कोणीही करणार नाही, कारण त्यांनी आमच्या कार्यकर्त्याला खूप त्रास दिलेला आहे. भारतीय जनता पार्टीचा झेंडा त्यांनी एका रात्रीत पक्ष बदलून पायदळ तोडवलेला आहे. भारतीय जनता पार्टीचं आमचं कार्यालय असतं त्या ठिकाणचा रस्ता बंद करण्यात आला होता. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कुठलाही कार्यकर्त्यांचं काम करणार आहे. तुम्ही बैठका घेतल्या म्हणताय, पण कालच्या पत्रकार परिषदेत भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता होता नाही, तो त्याचा वैयक्तिक होता प्रश्न तिथे. आमच्या- राज्यकर्त्यांच्याकडून या सगळ्या प्रक्रियेमध्ये भाजपचा काय फायदा पक्ष म्हणून, कारण भाजपने पाठिंबा दिला. सर्व पक्षीय उमेदवार बापूंना वेगळे असं प्रचार त्यांच्याकडून बापूंना वेगळे हे चांगले उमेदवार आहेत. गेली 20-25 वर्षे आम्ही त्यांना ओळखतो. त्या साखर कारखाना अतिशय चांगल्या प्रकारे चालवतात. रामदास आप्पा काकडे त्यांच्याविषयी अशी सविस्तर आपल्याला माहिती दिलेली आहे. मला एकच आपल्याला सांगायचंय, सन्मान्य आमदार साहेबांनी काल असं केलं की रवींद्र भेगडे यांना एबी फॉर्म दिलाय. मला असं वाटतं की त्यांचा जर तसा काही विचार असेल तसं त्यांनी वरिष्ठ नेत्यांना सांगावं आणि या निवडणुकीतून माघार घ्यावी. त्यावेळी सर्वपक्षीय महाविकास आघाडीचे नेते ठरवतील की कोण आमदार असेल ते. धन्यवाद. खूप खूप आपल्या